गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात अनेक ठिकाणी ड्रोन गिरट्या घालण्याच्या घटना समोर आल्या होत्या। त्यानंतर ग्रामीण भागात रात्रीच्या वेळेस ड्रोन फिरण्याचे समोर आले होते। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे ड्रोनचं प्रकरण नक्की आहे तरी काय हे जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत। नमस्कार मंडळी, मी आदित्य कोहली आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र जनमत न्यूज। बीड, जालना, सांगली, सातारा भागांमध्ये व सोलापूर मध्ये आणि अनेक ठिकाणी रात्रीच्या वेळेस ड्रोन फिरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले होते। अशातच सांगलीमध्ये रात्रीच्या वेळी ड्रोन उडवणाऱ्या 2 नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे। यावेळेस चौकशीमध्ये वेगळेच कारण समोर आलेले आहे। याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार गेल्या अनेक दिवसांपासून सांगली जिल्ह्यातील काही भागात रात्रीच्या उडणाऱ्या ड्रोनमुळे लोकांमध्ये मोठी दहशत पसरलेली आहे आणि ठिकाणांमध्ये चोरीचे प्रकार घडल्याने ग्रामस्थ भयभीत झाले होते। तर रात्रीचे ड्रोन उडवून चोऱ्या होत असल्याचे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। गेल्या काही दिवसांपासून पोलीस या टोळीचा शोध घेत होते। हे ड्रोन उडवणारी टोळीला शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते। ठीक बुधवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी दुपारी खानापूर तालुक्यातील माहुली येथे काही व्यक्ती ड्रोन उडवताना तेथील लोकांच्या निदर्शनास आले। या लोकांनी त्या 2 लोकांना तातडीने पकडून या ड्रोन बाबत विचारपूस केली। त्यानंतर विटा पोलीस स्टेशनला ताब्यात दिले। यावेळेस पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये फारच सर्वांगीण या कंपनीतर्फे रस्त्याच्या सर्व्हेसाठी ड्रोन उडवले जात असल्याचे निष्पन्न झाले। हे जे रात्रीचे ड्रोन उडवणारे प्रकरण आहे, तर त्या प्रकरणामध्ये सांगली भागातील पोलीस हे शोध घेत आहेत आणि लवकरच आपल्याला समाधानकारक कारण नक्की मिळेल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।